असे 2 हंपचे उंट कधी पाहिलेत का? नाही ना? हे आहेत आपल्या हुंडूरच्या वाळवंटात. वरती लेह लडाखच्या ट्रिपमध्ये आज आपण आहे हुंडूरमध्ये. समोर तिथे गाडी पार्क केली आणि आता चाललोय आपण कॅमल राईड करायला. हे पहा, हा असा एक छोटासा पूल बनवला आहे. पाणी आहे बघा, असं पाणी येतं इथं, है ना. आणि आपण जाऊ आता कॅमल राईड करायला. हे बघा इथं अशा गेम आहेत वेगवेगळ्या. हे बघा रायफल आणि समोर निशाणा साधायचा. कुठं ते बघा तिथं वेगवेगळ्या गेम पण आहेत. सगळी मंडळी इथं पर्यटक येतात तर आपलं गेम असेल किंवा बाकीची दुकानं असतील इथं लावून आहेत. इथं काय माहिती का मित्रांनो, इथं सगळ्यात महत्त्वाचं ऊन प्रचंड आहे बरं का. सूर्य म्हणजे ना आग ओकतोय अक्षरशः, असे सूर्य एकदम आग ओकतोय. तुम्ही सनस्क्रीम किंवा असं हे लावायला पाहिजे. गॉगल कंपल्सरी, गॉगल शिवाय काळा गॉगल पाहिजे. नाही तर नॉर्मल म्हणलं तर डोळे ना असे एकदम अवघड होते, चमकतंय भरपूर ना डोळ्यावरती. त्यामुळे काळा गॉगल तुम्ही नक्की घातला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे त्याची स्पेशल. विदाऊट गॉगल येऊ नका. सनस्क्रीम पाहिजे, सनस्क्रीम लावली पाहिजे. आता बघा 11च वाजले सकाळी, पण आहे ना भयानक. आपल्याकडे कसं 1-2 वाजता प्रचंड ऊन असतं, त्याच्यापेक्षा डेंजर ऊन इथं आहे. मंडळी, नुब्रा व्हॅलीमधील या उंटांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का? ही खास गोष्ट आहे. पहा, अरबी उंटांना एकच कुबड असतं. हे समोरचे 2 हंप दिसतात, अरबी उंटाला एकच असतं. परंतु हे जे उंट आहेत यांना 2 प्रकारचे कुबड असते. आणि ते खास करून मध्य आशियामधून त्या काळामध्ये सिल्कचा जो व्यापार व्हायचा त्याच्यामध्ये ते वापरले जायचे. आणि हे याला कोल्ड डेझर्ट म्हणजे थंडीतलं वाळवंट म्हणतात, थंडीतलं. तर हे खूप जबरदस्त आहे. तुम्ही हे उंट पाहू शकता. म्हणजे एवढ्या लांबून आणि एवढ्या हिमालयामध्ये तुम्हाला थंडीमध्ये हे असले उंट पाहायला भेटतील. वास भयानक वास आणते. थोडंसं काळजी घ्यावं लागेल, कारण आपल्याकडे कसं बकरांचा किंवा घोड्यांचा असा वास येतो बघा. आपण कुठं गेलो वैष्णोदेवी किंवा इकडं जाऊन आला असत किंवा केदारनाथला वगैरे, घोड्यांच्या कसं लिदीचा आणि याचं डेंजर वास मारतं, जरा डेंजर वास मारते. हे कॅमल राईड करायची आपल्याला, पण आता दुपारचं बंद झालं आहे ते, म्हणून सांगता येते. आपण प्रयत्न करू, जर तिकीट मिळालं तर राईड करूया का ते वास मारलेल्या उंटावरती. नाही मिळालं तर आपण हे उंट वगैरे पाहून मस्तपैकी इथून निघूयात. आपल्याला जायचे पँगॉंगसाठी, ठीक आहे ना. मध्ये आपल्याला जेवण वगैरे करायचे. हां, चलो बाय बाय.